झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक मधील धावपटू अंजना ठमके हिच्या घरी अखेर नॅनो आलेली आहे। उत्तर प्रदेशामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिला ही कार बक्षिसाच्या रूपात मिळालेली होती। मात्र इंधन आणि चालकासाठी पैसे नसल्याने ही कार नाशिकमध्ये आणणं शक्य नव्हतं। अखेर कोच आणि एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहकार्यानं ही कार नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। या कारमधून फिरून अंजनानं या क्षणाचा आनंदही लुटलाय। झी 24 तासनं या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केलेला होता। या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंच्या घरी सत्कार केला आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। आतापर्यंत जो पुरस्कार मिळाला, गाडी मिळाली, त्याचा झी 24 तास यांचा खूप मोठा वाटा आहे। कारण की झी 24 तास यांनी जर टीव्हीवरती जर दिलं नसतं तर आतापर्यंत घर किंवा ही गाडी नाशिकमध्ये येऊ शकली नसती। तर सिंग सरांचा सुद्धा या गाडीवरती हक्क आहे, कारण की सिंग सरांनी जर इथं आणलं नसतं तर ही गाडी पण इथं येऊ शकली नसती। आणि असंच सरांनी आशीर्वाद देणे, प्रॅक्टिस देणे आणि मोठ्या मोठ्या मुलांना घडवणे। आम्ही सर्व त्यांच्या बाजूने आहोत, त्यांच्या मागे अगदी ठामपणे उभे आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना जी काही मदत आवश्यक असेल ती नुसतं जिल्हा प्रशासन नाही, अनेक खाजगी संस्था आहेत, कंपन्या आहेत, ते द्यायला उत्सुक आहेत नाशिकमध्ये, परंतु कदाचित त्यांच्यापर्यंत हा आवाज त्यांचा पोहोचत नाही आहे, तो पोहोचवावा। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, धावपटू अंजना ठमकेचं जे स्वप्न होतं, तिला मिळालेली गाडी अखेर नाशिकात दाखल झालेली आहे। झी 24 तासने याचा सातत्यानं पाठपुरावा केलेला होता, काय सांगाल? विशाल, अंजना ठमकेची परिस्थिती हलाखीची आहे आणि तिला मदत करण्यासाठी पण कोणी तयार नव्हतं। तिला जी काही गाडी अखिलेश यादव यांनी दिलेली होती ती गाडी आणण्यासाठी डिझेल तिच्याकडे नव्हतं आणि अशा परिस्थितीमुळे तिला तिची बक्षीस मिळालेली गाडी तिला 3 महिन्यांपासून आग्र्याला सोडावी लागली होती। एकूणच झी 24 तासनं हे जे काही आपण वृत्त दाखवलं त्यानंतर कोच यांच्या सहकार्यानं आणि त्याचबरोबर एका ट्रॅव्हल कंपनीच्या सहकार्यानं ही गाडी नाशिकला आता आलेली आहे आणि आता तिला ती गाडी म्हणजे जी काही लोक नाशिककरांना तिला मिळालेली गाडी आज पाहता आलेली आहे। त्यामुळे एकूणच हे सगळं श्रेय जे आहे ते झी 24 तासला तिने दिलेलं आहे। नक्कीच तिने ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की झी 24 तासनं जी मदत केलेली आहे त्यामुळेच तिची गाडी ही प्रत्यक्षात नाशिकमध्ये आलेली आहे। नक्कीच योगेश, आणखी महत्वाचं म्हणजे ही गाडी मिळाल्यानंतर पुढचे तिचे प्लॅन्स काय या संदर्भात ती बोलली आहे? खरं म्हणजे तिला पुढे जाण्यासाठी आता तिने राष्ट्रीय स्तरावर, शालेय स्तरावर तिने हे बक्षीस मिळवलेलं आहे। गोल्ड मेडल, 3 गोल्ड मेडल तिने मिळवलेले आहेत। तिला आता राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी येत्या काळामध्ये मोठ्या मदतीची गरज ही या ठिकाणी लागणार आहे आणि त्यामुळे ही तिच्या अडचणींबाबत किंवा इतर आदिवासी मुलींच्या अडचणींबाबत सुद्धा झी 24 तासनं त्या व्यथा सगळ्या मांडलेल्या होत्या। त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खास या सगळ्या खेळाडूंचा सत्कार काल आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या या सगळ्या मुलांना मदतीसाठी एक कॉर्पस उभारण्याचं आश्वासन जे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लवकरच नाशिकमध्ये एक फंड या ठिकाणी असं उभारून त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार। नक्कीच धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमधील धावपटू अंजना ठमके हिच्या घरी अखेर नॅनो अवतरली आहे। झी 24 तासनं सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा केलेला होता आणि अखेर तिचं स्वप्न पूर्ण झालंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।